जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषणी स्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं द्वापार युगातलं नवल प्रतिपादित करतात। काय देवाच्या जीवनातली नवल आहेत। अंशांशात्मक भगवंताचे अवतार 24 झाले। पूर्ण अवतार देवाचे 24, त्याच्यापैकी 2 अवतार सोडून दिले तर बाकी सगळी अंशात्मक आहेत 22। 2 अवतार मात्र पूर्ण आहेत। पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करुणी संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण अवतार रामकृष्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण। पोरांना अगोदर इथं पट्टी लावली असती तर जमत होतं रे। गप्पा हानीत बसताना मग आय त्या टायमाला करता विडाला विडाला राम आणि कृष्ण 2 अवतार पूर्ण आहेत। काही महिलांना जागा नसेल तिकडे त्या आबाच्या वरांड्यात पण बसता येते तिथं बसावर आहे। ह्या समोरच्या सरका जरशा पुढं काय पुढं हिचू निघतेत का समोर सरका पुढं सरका पातळ पातळ बसा आधीच गरमी व्हायला लागली खूप। विठाला 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 राम आणि कृष्ण 2 अवतार पूर्ण आहेत। भारतीय संस्कृतीतली पूर्ण गोष्ट ही साजरी असते आणि या 2 पूर्ण अवतारापैकी नवल मात्र एकाच अवतारातले ते 8व्या अवतारातलं नवल आहे 7व्या अवतारातलं नवल नाही। 7वा अवतार कर्जबाजारी आहे। ऋण फेडावया अवतार घेशी कर्जबाजारी अवतार आहे 7वा। 7व्या अवतारात पंढरपुरातल्या मालकात मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राकडे गडगंज कर्ज आहे आणि ते कर्ज उतरण्यासाठी अवतार आहे। म्हणून स्वतःच्या मनानं नाही बोलीला वाल्मिक तैसेची करेन बोलीला वाल्मिक तैसेची करेन बोलीला वाल्मिक तैसेची करेन बोलीला वाल्मिक तैसेची करेन
वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दावीन नामा म्हणे. संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात की जसं वाल्मिकानं लिहिलं तसं जगाच्या मालकाला 7व्या अवतारात वागावं लागलं. मग जी ती कामं एखादी आगटीत जरी केली असतील रखमाजी बाबा तरी ती नवलाची नाहीत का? कोणीतरी सांगितलं म्हणून केलंय म्हणून नवल नाही. 8व्या अवतारात मनानं केली स्वतंत्र. 8वा अवतार म्हणजे सासू आहे आणि 7वा अवतार म्हणजे सून आहे. सासूनं सांगितल्याच्या नंतरच करायचं. महर्षी वाल्मिकानं सांगितल्याच्या नंतरच करायचं तो 7वा अवतार. आणि कोणाच्या बापाला न भेटा करायचं तो 8वा अवतार. विठाला 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 8व्या अवतारातल्या प्रत्येक गोष्टी नवलाच्या आहेत. प्रत्येक गोष्टी. 7व्या अवतारात नवल नाही. एक हरामखोर व्यक्ती होता, खूप हरामखोर. त्यानं ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी सिद्ध सात्विक सदाचारी पुण्यशील पावन अशा लोकांना त्रास दिला. मग या लोकांना हा त्रास देत असताना ह्या भडव्याला मारण्यासाठी अयोध्येतल्या मालकांनी विचार केला आणि त्याला मारण्यासाठी सरसावले. पण ते इतकं हरामखोर होतं ते समुद्रात लपलं. बरं, समुद्र प्रभू रामचंद्राचं काय ऐकत नव्हता, कारण त्याचं कारण एकच होतं की समुद्राची पोरगी पंढरपुरातल्या मालकानं सुखरूप न सांभाळल्यामुळं समुद्राला राग होता. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. आणि भगवान प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णू परमात्मा आहे, जावई सागराचे. पण माझ्या मुलीला व्यवस्थित का सांभाळलं नाही याच्याकरता समुद्र प्रभू रामचंद्राच्या थोडासा विरोधात होता. बऱ्यापैकी भगवान प्रभू रामचंद्रांनी समुद्राची विनंती केली. ऐकावं म्हणे, ऐका मला तो मूर्ख दाखवा. पण समुद्र काही दाखवत नव्हता, उलट तळाला लपवलं. नवल सांगतोय, नवल. भगवान प्रभू रामचंद्र एका साधूकडे गेले. साधूचा अधिकार फार मोठा असतो, दर्जा मोठा असतो, योग्यता मोठी असते. साधू किती मोठा असतो हा नवलाची गोष्ट आहे. पोरग किती वयानं मोठे आहे? बाळू तो वय काय रे? जोरात सांग. 21 वर्ष वय. 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याच्या भाऊ लोक पाया पडत नाहीत पडत पाया. 5,000 कोटीची प्रॉपर्टी तितकी तर आपल्या प्रांतात कोण्या वैयक्तिक शेतकऱ्याकडे नसेल. पण याच्या घरची प्रॉपर्टी विचारितच नाहीत. याच्या गळ्यात तुळशीची माळा असल्यामुळं 90 वर्षाचं म्हातारं सुद्धा याच्या पायात पडतंय. म्हणजे संप्रदायातल्या वारकऱ्यात इतकी ताकद येतं, साधूत किती ताकद असेल कल्पना करा. म्हणून विश्व ज्याच्या ताब्यात तो जगाचा बाप एका साधूकडे गेलाय. त्या साधूचं दर्शन घेतलं. भाऊ त्या साधूचं नाव होतं महर्षी अगस्ती. दर्शन घेतलं. प्रणाम गुरुदेव म्हणजे प्रणाम. हे थोडासा कडक कर, छान आवाज, जरा सर्दीने हे झाले रे. छान आहे साऊंड सिस्टम. काय म्हणले प्रभू काम तुमचं? काही नाही म्हणले, एक नालायक व्यक्ती समुद्रात लपलाय. मग तुम्ही इथं कशाला आले म्हणले? तुम्ही मला एखादा माणूस पाठवायचा म्हणले, मला सांगायचं ना ते भडवं समुद्रात लपलंय म्हणून. त्याची सोय पाहिली असती मी. नाही म्हणे ते समुद्रातून बाहेर येणं, समुद्र त्याला मदत करते. कोणी विचारतं म्हणले त्या नालायक समुद्राला. म्हाताऱ्यानं पळी घेतली. पळी ही खीर वाढायची, वरण वाढायची, भाजी वाढायची नाही. ती पळी संधीची असते. गौतम तुला काय माहिती? ती तू फक्त ऐकत राह. ती संध्याची पळी असते. तुलाच नाही, कोणालाच माहित नाही. इथं फक्त माहिती आहे आमच्या ब्राह्मणाला आणि जराशी मला.
संधीच्या पळीतलं पाणी माश मात्र घ्यावं लागते. वारकरी संप्रदायाने त्याची दखल घेतली. मांस मात्र जळ घ्यावं लागते. त्याच्यापेक्षा जास्त कमी झालं तर गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. आणि संधीतलं पाणी किती असते त्या पळीतलं भाऊ, हातावर घेतल्याच्या नंतर उडदाची अर्धी डाळिंबी, बंधा उडीद नाही, मूग किंवा उडीद अर्धी डाळिंबी त्याच्यात टाकायची. बरोबर तिच्या वरी पाणी नाही आलं पाहिजे, समलेवल असलं पाहिजे. याला म्हणायचं संध्या पात्रातलं त्या पळीतलं पाणी. आणि तितकंच पाणी समुद्रातलं घेतलं आणि पिऊन टाकलं, अख्खा समुद्र कोरडाच. समुद्र 2-2 हातानं बोंबलत होता, अख्खा समुद्र कोरडा अख्खा. आणि मग दिसलं ते नालायक, सोडा बाण सोडीला चंद्राकृती बाण मारलं त्या. आणि मग भगवान म्हणले आता याला मारण्यापुरता समुद्र प्याला, पण आता पाण्याला माशायला पाणी सोडतो म्हणले. पुन्हा वापस सोडा, पुन्हा समुद्र भरून टाकला. काय ताकद असेल त्या अगस्तीमध्ये. आता देवाने विचार केला, हे महाराज आहे, ते काही पाकिट घेणारा महाराज नव्हता आमच्यासारखा, ते काही इकत भेटणारा महाराज आहे काय, मग करावं का या महाराजाला. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, गुरुदेव आमच्याकडे जेवायला चला. नवल सांगतोय, नवल आमच्याकडे जेवायला चला. येतो म्हणले महाराज, दुपारच्या जेवायला येतो. घरी आले, आईसाहेबाला सांगितलं, माय ए आई ग, काय आदराने बोलत होता देव. पुढे सावली, त्या सावलीत पुढे, ए हनुमान इकडून बसा तुम्ही पोरं घरचे, ए तू करा इकडून हार नंतर घालू विठोबा रुक्मायला. काय रे घरच्याला हार असतो कुठं, सारखं पुढे विडाला विडाला विडाला. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. मी बोलताना तुम्ही ऐकता, तुम्ही ऐकत असताना मी बघतो. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तुमच्या माझ्यातली दळणवळण क्रिया ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. विश्वातल्या प्रत्येक झाडाचं पान हलवण्याची ताकद ज्याच्या ते त्याला जगाचा बाप म्हणतात. याच्या पलीकडे सांगतोय, किती कूलर लावल्यावर भारत गार होईल, किती कूलर लावल्यावर महाराष्ट्र गार होईल, किती कूलर लावल्यावर परभणी जिल्हा गार होईल. पण त्याच्या मनात आल्यावर 10च मिनिटात अख्ख्या परभणी जिल्ह्यातल्या लोकांना रात्री पांघरून घ्यायला लावलं. ही इतकी शीतलता ज्याच्या ते त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो आईला आई म्हणत होता, तो आईला आई म्हणायचं, हे आई ग, ए माय, आदरानं बोलायचं. काय रामचंद्र, माणसानं बाहेर किती मोठं झालं पाहिजे, तसं तर लायकी नसताना दर्जा बाहेर पण नाही दाखिला पाहिजे. लोक तोंडात हानीत असतील, पण धकल एखाद्या वेळेस. पण मायबापाच्या पुढं विश्वातला कुठलाच मुलगा मोठा नसतो. प्रत्येक मुलाला स्वतःचे आईवडील भगवान शिवशंकरापेक्षा मोठे असतात. प्रत्येक मुलाला स्वतःचे आईवडील पंढरीतल्या मालकापेक्षा मोठे असतात. मायबापापेक्षा तो मोठा होऊ शकत नाही. भगवान प्रभू रामचंद्र आधारानं म्हणतात, ते आई ग, काय रामचंद्र म्हणे, आपल्याकडे एक महाराज जेवायला यायले. तर अरे महाराज जेवायला यायच्या नंतर आता काहीतरी स्वयंपाक करा, लवकर कर ग आई, जे असेल ते करा. आता महाराज घरी यायचे. ललाच फोन आला आणि मी म्हणलं मला नाश्ता करायचा आहे. त्यानं जावायला यासारखं जेवायला केलं. मग गिरगावच्या बाळूचा जर इतका आदर असेल तर अगस्तीचा किती आदर असेल तुकाराम. काय जेवायला केलं असेल, काय स्वयंपाक असेल, काय थाट असेल, काय वैभव असेल. स्वयंपाक करण्यासाठी प्रत्यक्ष विश्वाचा मालक जिच्या उदरी जन्माला आला ती कौशल्य स्वयंपाक करण्यासाठी होती. स्वयंपाक पूर्ण आटपला, पात्र लावली, समया लावल्या, रांगोळ्या काढल्या, पाणी फिरवाय पुरतं पाणी दिलं रखमाजी बाबा. पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. श्लोक सुद्धा संप्रदाय शिस्तीत म्हणायचा असतो. हल्ली काय झालं माहितीये का, लोक हसतील इतकी घाणेरडी श्लोक पंक्तीत म्हणायले. आपल्या बापाची जी हागिरी नाही काही बी पंक्तीत म्हणणं, लायकी नाही, त्यानं पाप लागत असतंय. संस्कृती मातीत घालणाऱ्या मूर्खांनी कसली श्लोक म्हणायची नाही. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू.
रुमण्यानं हाणायला पाहिजे. दहीन भात खात असतील, दही जर नसलं तर लिंबू पिळतील खिचडीवर. पण दह्यात लिंबू पिळणारा किती मूर्ख असेल. आयुर्वेद तरी मान्य करतो का? डॉक्टर तरी मान्य करील का रे तू? करा वै रे गौतम, करू शकतो मान्य लक्ष्मण. मग ह्या श्लोक म्हणणाऱ्याचे गोळ्या संपल्यात का? जेवायला राम आणि लक्ष्मण बसलेत आणि भाताव दही लिंबू घ्यायलेत. मला असं वाटतं याच्या गोळ्या संपल्या असावं. बरं इतक्यानं नाही भाऊ, त्याच्या पुढचा शब्द ऐका. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. म्हणत नाही ते काय म्हणते ते, कशाला कीर्तनात तो शब्द वापरायचा. राम विष्णूचा अवतार आहे त्याबद्दल सोडून द्या, पण लक्ष्मण शेषाचा अवतार. सगळे सर्प, सगळ्या सर्पायचा बॉस लक्ष्मण. कोण आहे? सगळ्या सापायचा मालक. मग सापाचा मालक शेष. आणि अहो उंदरानं सर्पाची फरकांड ओलांडली तर 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. जित्ता सरप नाही पाहायचा वर्णेकर. सरप असा जर रस्त्याहून गेला ना आणि ती वाट फरकांड म्हणत होतात ना भाऊ, पण ती फरकांड जर ओलांडली, उरंगाची आ वाट चाली, मुशके थेकुटी केली, ती आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. हे काय एखाद्या मूर्खाचं वाक्य नाही, हे अधिकारी लोकांचं. आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. 2.5 दिवसाचं आयुष्य जर फरकांड वलंडल्या उंदराचं संपत आहे, तर सरप पाहिले उंदीर हरिपाठ म्हणत असेल का? आणि सर्पाचा मालक शेष त्याच्या ताटात जर उंदी लघवी करत असेल तर इतकी मायवेली का उंदराची? श्लोक म्हणणाऱ्याला अक्कल पाहिजे का नाही? नाही, असली घाणेरडी श्लोक पंक्तीत म्हणायची नाही. तिथं श्लोक म्हणला, अन्नपूर्णे महापूर्णे पूर्ण मुच्यते न भयस्थिता, शुद्धा निवारण हितार्थायाम तृष्णा जायते न स्तुताय, अन्नपूर्णे सकल स्थिता पाकम निष्पतित भयोस्ति, पारणिरशुज जायतो उदक सिंचनस्तते वचाः, यत्पूर्णा भव सर्वानां उदकोर भव स्थितः, नमः पार्वती पते हार 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 महादेव. श्लोक म्हटला. पाणी फिरण्यापुरतं अशा अशा सारखं महाराज का पाय कुणाशी तुकाराम पुढं सरकायचं, दुसऱ्याला जागा द्यायची म्हणून सरकितो तुम्हाला. महर्षी अगस्तीनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामचंद्र पाणी पिण्यासाठी नाही का आमच्याकडं आम्हाला? रामचंद्रांनी सांगितलं, पाणी पिण्यासाठी तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. कसं बसा. एका संध्येच्या पळीभर पाण्यामध्ये नरहरी गुरु जर समुद्र प्याला असेल तर पाणी प्याला किती द्यावा त्या साधूला? आणि समुद्र किती आहेत? फक्त 7. आणि 7 घोटात तहान जाती का देशमुख साहेब? मग रामचंद्राच्या लक्षात आलं, आपण या महात्म्याला पाणी देणं म्हणजे अपमान करून घेणे. त्याला सांगितलं, या अवतारात जेवण, पुढच्या अवतारात पाणी पाचतो. म्हातारच होतं ते. काय मंदिरात बिड्या वाढणार नव्हतं, ते मंदिरात कोपऱ्यात थुकणार नव्हतं, ते म्हातारच होतं. म्हाताऱ्यानं सांगितलं, रामचंद्र लक्षात ठेवा, या अवतारात तर पाणी देऊच नका, पुढच्या या अवतारात तुमच्यात ताकद नसेल तर हो म्हणू नका. रामचंद्र म्हणले, नाही प्रभू, या अवतारात पाणी देऊ शकत नाही मला माहित आहे, पण पुढच्या अवतारात मात्र तुम्हाला पाणी पाहिजे. नवल सांगतोय, 8व्या अवतारातल्या मालकाचं नवल काय. योग असा आला, द्वापार युगात भगवान प्रभू रामचंद्र भगवान विष्णू परमात्मा कृष्ण या रूपाने प्रगट झाले. कृष्ण या रूपाने प्रगट झाले. एके दिवशी दरवर्षीच्या नित्याप्रमाणे गोवर्धनाची पूजा, इंद्राची पूजा करत होते. इंद्र हा 33 कोटी देवांचा राजा. बसा बसा बसा, गावातले जिथं जागा भेटेल तिथं बसायचं, फक्त पाहुण्यांनी. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा. दरवर्षी गोकुळातले गवळी त्याची पूजा करायची. यावर्षी पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, इंद्रानं 6 चुका केल्यात आणि चुका करणाऱ्या नालायक राजाची पूजा करायची नाही. देव देव होता, ते कसा भिल? ते का तुम्ही आम्ही आहेत का हलकट राजाची चपला उचलायला? मला असं वाटतंय, सात्विक सदाचारी तरुण मुलानं नालायकाचे बुट उचलण्यापेक्षा तितका वेळ जर कामात घातला तर आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही. काम करण्यात वेळ घालायचा, आपला काम करण्यात. उद्योगोमवर धनते लक्ष्मी.
भाऊ, संत आणि देव याच्यानंतर जगात तिसरी शक्ती कोणती मोठी असेल तर पैसा नावाची शक्ती. काही काही माणसं म्हणतात काय करायची, मरमर करायला, भलते पैसे कमवायले, बांधून नेणार आहे का, सरनाट टाकणार आहेत का. तू नालायकेस. ज्याच्याकडे पैसे नाहीत, हरामखोर रक्ताच्या नात्यातले जवळचे पाहुणे सुद्धा परिस्थिती खराब झाल्यावर पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जे जयशल किंमत. म्हणून पोरायनं काम करणं अत्यंत. अरे वा, या विठाला 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 काम करणं अत्यंत गरजेचं आहे. काम केल्याच्या नंतर दोन पैसे जर आले तर आपण धर्मही करू शकतो. ज्याच्याकडे पैसे नाही ते पंढरपूरला कशाला जाईल, खिचे आणायला का. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानंच पंढरपूरला जावा, निदान तिथं पंगत देता येईल, एखाद्या बन भिकाऱ्याला 10-5 रुपये देता येईल. म्हणजे परमार्थ सुद्धा पैशाशी होत नाही. पंगत करायची असेल, आजच्या पंक्तीचा किराणा दुकानदार म्हणले का गिरगावमध्ये सप्ताह चालू आहे, काय हरकत नाही, फुकट घेऊन जा. होय आबा, असं होते का? कसं देईल तू? अगाव साहेब, पैशाला किती किंमत आहे सांगू. पैशावाली माणसं मेल्यावर त्याच्या मातीला पैशावाले जर गेले तर मसन वाट्यात पण ह्याच खुर्चीवर बसत आहेत. पैशावाली माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत. तुम्ही टीव्हीवर मोठ्याल्या माणसाच्या मात्या पहा, लक्षात येईल पैशाला किती किंमत आहे. इंद्रा समर्थ आहे, पैशावाला आहे, पण नालायक आहे. 6 चुका केल्या इंद्राने. जगद्गुरु तुकोबारायांना फसवण्यासाठी एक स्त्री पाठवली. त्यावेळेला तुकोबारायांनी वरी बोट केलतं. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, जायू तू माते नकरी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नो. नथुराम बाबा म्हणायचे तुकोबारायानं वरी बोट केलतं. त्यावेळेला 6 लोक हलकट वरी होते. त्याच्यापैकी इंद्र होता. 222 लाल दिवे त्याच्या गाडीला होते, तरी पण हलकट होता इंद्र. किती हलकट. न्यायशास्त्र ज्या व्यक्तीनं केलं, न्यायशास्त्र ज्या व्यक्तीनं केलं, त्या न्यायशास्त्रकर्त्यातली 222 सुंदर स्त्रियापैकी एक सुंदर स्त्री त्याची होती. तिचं नाव होतं अहिल्या. तिच्यावर अनुचित प्रकार करणारा 222 लाल दिवे लक्ष्मण ज्याच्या गाडीला आहेत त्यानं हरामखोरपणा केलता. आणि तो सगळ्या देवांचा राजा होता. म्हणून वरी बोट केलतं. आणि याची पूजा नकोय, नकोय त्या मूर्ख राजाची पूजा. म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी कृष्ण अवतारामध्ये गोवर्धनाची पूजा केली. जुनाट काही गवळी होते, काही काही परंपरा मोडीत नाहीत ना. आहे नाही छे इंद्राची पूजा करायची. तुला काय माहिती टॉपने, हे काही काही मनानं बसबस करतात. नाही नाही, ही परंपरा कुठून आली. तो काल माळ घातली, दात पडल्यावर चावणं गेल्यावर. तुला परंपरा तरी माहिती आहेत का. हा सप्ताह सावरगावच्या मुंढे महाराजांनी सुरू केलेला. म्हणजे आता ते नाहीत, म्हणजे ते सुरू केलं त्यावेळेलाच त्यांचं 65 वर्ष वय होतं. त्याच्यानंतर बंद पडला. आणि बंद पडल्यावर नामधारक पौळ बाबांनी पुन्हा सुरू केला. मधात बंद पडला होता. आपण टाकलं 51-52 वर्ष. काय माहिती तुम्हाला. चला रे चला, चला रे चला, चला टाकीत राहायचं आपलं. पण परमार्थात भूषण दाखवायचंच नाही. परमार्थ झाकायचा असतोय, दातृत्व झाकायचं असतंय, उदारत्व झाकवायची असती आणि पाप उघड करायचं असतंय. आपण नेमकं परमार्थच उघड करतो, म्हणून वरचा पावत नाही आपल्याला. विठाला 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 विठाला. लोक म्हणले नाही इंद्र पाऊस पाडतोय, बघ गाई गवत खात्यात, गवत उगतंय. अहो काय म्हणले, इंद्राला पाऊस पाडावाच लागतो. तो पाऊस पाडतो तरी इतका तरी कोणता शहाणा आहे. मेघाला कळती का हागंदारी शेत नाही विचारित, हागंदारी शेत. मेघ म्हणजे पाऊस. तळ्यात पावसानं पडावं का अगाव साहेब, नाही. हागंदारीला पडावं का, नाही. त्याने रानात पडावं, खडकाव पडावं का, पण कळतच नाही मेघाला. भगवंतानं सांगितलं कोण इंद्र, गोवर्धनाची पूजा करायची.
या पर्वतावरचं गवत गाई खात्यात आणि त्याच्याकरता पूजा करायची. देवालाही सगळं नाटक करायचं होतं, त्याला राग आणायचा होता. नवल केवढे केवढे सांग. इंद्रानं सेवक पाटीलांना सांगितलं, आपला अपमान केला, आपला सन्मान केला नाही. दरवर्षी आपला सन्मान करते, त्या वर्षी आपला सन्मान नाही, आपला अपमान केला, गोकुळातल्या लोकांना दाखवायचं. सेवक म्हणले काय दाखविता? म्हणले असा पाऊस पाडायचा की तिथलं एकही राहिलं नाही पाहिजे, चट वाहून गेले पाहिजे. पाऊस पडा हत्तीच्या सोंडेसारख्या धारा, शिळावर शल्या धारे, रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागिरी, निर्भय लोक पाळ अवतरले हारे, जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. मेघ जो कडाडीला, कडकड कडकड आवाज आला आणि दगडासारख्या गारा पडल्या, शिळात पडल्या, फाड 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 फाड. गवळी म्हणले कृष्णा सारं पांगलं बापू, आता आपण वाचत नाहीत, काय काळजी करू नका म्हणले. तुम्हाला तर त्रास होऊ देत नाही, पण एका गाईच्या वासराच्या अंगावर एक थेंब पडू देत नाही, फक्त काठ्या लावा. येणे गिरी गोवर्धन उचलीला, काठ्या लावल्यान पर्वतूच उचलला, सगळे मध्ये घातले. इंद्रानं सांगितलं कौरक पर्वत राहीन, असा पाऊस पाडू की खड्यानं खडा, मातुड्यान मातुडी चट वाहून गेली पाहिजे, हे सगळे वाहून गेले पाहिजे. काय करते नि इतक्या पाण्याचं? 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं रखमाजी बाबा, 14 समुद्रा इतकं भाऊ, काय पाणी असेल. 7 दिवस 7 रात्र. आणि हे बाबा खाली होता करंगोळी लावून. आणि मग शेषाला आमंत्रित केलं, वासुकीला आमंत्रित केलं, व्याळाला आमंत्रित केलं, उतुंगाला आमंत्रित केलं, नामन शीर्ष भुजंगाला आमंत्रित केलं, बतीश नावाच्या विन्मक नावाच्या भुजंगाला आमंत्रित केलं. अशा 37 सर्पांना बोलवलं. त्याच्यातला एकानं सांगितलं एवढ्याचं काम नाही, आम्ही सगळेजण या पर्वताला आळं करतो. आळं केलं आणि एका जाग्यावर पाणी घेतलं, 14 समुद्रा इतकं पाणी. आपली करपरा भरून जर गेली तर काय होतं विचार करा. तर 14 समुद्र एकाच टायमाला वाहत होते. आणि मग भगवंतानं सांगितलं गुरुवर्य महर्षी अगस्ती या, पाण्याची व्यवस्था केली. म्हाताऱ्यानं तोंड लावलं, दगड चोप कर, तोंड लावलं तात्या. 7 दिवस 7 रात्रा पाणी पिलं. 8व्या दिवशी म्हाताऱ्यानं चुटकी वाजली आणि इंद्राला सांगितलं येडपटपणा करू नको, वर्षभर बी हे तुला भेट नाही. तू उग फुकट कळण शेंडी वळवळ, तू काय लायकी आहे म्हणला. तू वर्षभर जरी पाऊस पडला तर जन पर्वत धरलाय का ते तुला भेट नाही. तू मुकाट्यानं माघार घेऊन पाऊस बंद कर, अगस्तीनं सांगितलं. आणि पाऊस बंद झाला, दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जीव घातल्यावर पाणी द्या पुरतं नव्हतं आणि देताच आलं नाही. प्रभू रामचंद्राला माहित होतं एका आचमनात समुद्र पेला. लक्ष्मी भेट होती अगस्तीला. एका आचमने माझा पिता जयाने प्राशिला, लक्ष्मी सरस्वतीला म्हणती एका आचमने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणती बाई मी महाराज लोकायला लय भेटे, म्हणजे त्यावर त्या साधू लोकायला मी फार भीते. एका घोटात माझ्या बापाला पिऊन टाकलं होतं म्हणे, एवढी अधिकारी महात्मे. महाराज त्या महात्म्याला पाणी देणं प्रभू रामचंद्राला 7व्या अवतारात अडचण होती, देता नाही आलं. अवतार विष्णूचाच आणि तेच रामचंद्र कृष्ण तेच आहेत. पण 8व्या अवतारात पाणी पाजलं, 33 कोटी देवाच्या राजाचा अपमान करून पाणी पाजलं. पण एका तिळा इतकं भागवतात चुकीचं लिहिलेलं नाही. म्हणून मालक याला नवल म्हणतात दुसऱ्या कडव्या.